राहुरी तालुक्यातील कोळेवाडी येथे हृदय पिळवणारी घटना समोर आली। एका 31 वर्षीय विवाहितेने आपल्या 1.5 वर्षाच्या मुलाला फासावर लटकून नंतर स्वतः फाशी घेतल्याची दुर्दैवी घटना दिनांक 16 जून रोजी सकाळी उघडकीस आली। आशा सूर्यभान आंबेकर वय 31 वर्ष व शिवांश सूर्यभान आंबेकर वय 1.5 वर्ष राहणार चोपडे वस्ती कोळेवाडी तालुका राहुरी असे मृतांची नावे आहेत। या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की आशा सूर्यभान आंबेकर यांचा सुमारे 3 वर्षापूर्वी विवाह झाला होता। घरगुती कारणाच्या वादातून आशा आंबेकर या गेल्या 1 वर्षापासून माहेरी संगमनेर येथे राहत होत्या। 4-5 दिवसापूर्वीच त्या सासरी कोळेवाडी येथे आल्या। दिनांक 15 जून रोजी रात्री आशा आंबेकर ह्या आपल्या 1.5 वर्षाच्या मुलासह दाराला आतून कडी लावून झोपल्या होत्या। मध्यरात्रीच्या सुमारास आशा आंबेकर यांनी आपल्या राहत्या घरात अगोदर त्यांच्या 1.5 वर्षाच्या मुलाला दोरीच्या साह्याने फाशी दिली। त्यानंतर स्वतः फाशी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली। सूर्यभान आंबेकर हे दिनांक 16 जून 2026 रोजी सकाळी झोपेतून उठले तेव्हा त्यांनी घराच्या खिडकीतून आत डोकावले असता त्यांची पत्नी व 1.5 वर्षाचा चिमुकला मुलगा फासावर लटकल्याचे त्यांना दिसले। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल रामनाथ सानप यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक तरुणाच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून मृतदेह फासावरून खाली उतरवले। रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे यांनी आई व मुलाचा मृतदेह राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेला। शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। आशा आंबेकर यांनी पोटच्या मुलाला फाशी देऊन स्वतः फाशी का घेतली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। मात्र हृदय पिळवणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली। पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। सतीश फुलसौंदरसह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।